केला जातो। डिजिटल पेमेंट असलेले हे प्लॅटफॉर्म नागरिकांसाठी सोयीचे तर ठरत आहे, मात्र कधी-कधी यामुळे अडचणी देखील निर्माण होताना दिसतात। तसंच हल्ली सायबर क्राईमचे जाळे वाढत असताना गुगल पे देखील लक्ष केले जात आहे। घाई गडबडीत अशा प्लॅटफॉर्मचा वापर केल्यामुळे बँक खात्यातील पैसे देखील गमावून बसतो। गुगल पे एक लोकप्रिय डिजिटल पेमेंट प्लॅटफॉर्म आहे, त्यामुळे गुगल पेचा वापर करून अनेकदा फसवणूक केली जाते किंवा बँक खात्यातून पैसे काढले जातात। यासाठी मोठ्या प्रमाणात सायबर भामटे सक्रिय आहेत, मात्र अनेकदा घाई गडबडीत अशा प्लॅटफॉर्मचा वापर केला गेल्याने अनेक जण स्वतःहून बँक खात्यातील पैसे गमावून बसतात। अशीच एक घटना पुण्यात घडली आहे। एका महिलेने रिक्षाचे 50 रुपये भाडे गुगल पे द्वारे देताना चुकून 50,000 रुपयांची रक्कम पाठवली, मात्र चूक लक्षात आल्यानंतर त्यांनी रिक्षा चालकाला संपर्क करण्याचा प्रयत्न केला, मात्र त्याचा काहीच फायदा झाला नाही। पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार एका महिलेने रिक्षाचे 50 रुपये भाडे गुगल पे वरून देताना चुकून 50 रुपयांऐवजी 50,000 रुपये दिले। गडबड झाल्याचे लक्षात येईपर्यंत रिक्षा चालकाने मोबाईल बंद करून ठेवला। पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार यातील महिला तक्रारदाराने प्रवासादरम्यान रिक्षा चालकाला चुकून 50,000 रुपये गुगल पे केल्यानंतर तिने रिक्षा चालकास वेळोवेळी संपर्क केला, मात्र त्यांनी कुठलाही प्रतिसाद दिला नाही। रिक्षा चालक फोन उचलत नाही हे पाहून तिने भारती विद्यापीठ पोलीस ठाण्यात धाव घेतली। पोलिसांनी तात्काळ दखल घेत रिक्षा चालकाला शोधून पोलीस ठाण्यात आणले। त्यानंतर तक्रारदार महिलेला 50,000 रुपये परत मिळवून दिले। त्यामुळे तक्रारदार महिलेने भारतीय विद्यापीठ पोलीस ठाण्याचे आभार मानले।